नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो या सेंटर आपल्या सेंटरमध्ये बरीच लोक बरेच विद्यार्थी येतात आणि जातात आणि इथून काहीतरी घेऊनच जातात. सो आता आपण बघूया की आपल्या याच सेंटरमध्ये आलेल्या आदिती पाटील मॅडम, जसं की त्यांचा प्रवास चालू होता रेकी लेवल 1 पासून आणि त्या रेकी ग्रँड मास्टर झालेल्या आहेत. सो रेकी ग्रँड मास्टरचा प्रवास त्यांचा कसा होता, त्याच्यामध्ये खरोखरच त्यांना आनंद होतोय का हे काम करताना, आणि आपल्या मनासारखं ते आयुष्य जगतायत का? सो त्याबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्याच तोंडून. येस, आदिती मॅडम आहात का? ओके, एकच मिनिट. हा, येस. आदिती मॅडम, थोडक्यात तुमची ओळख करून द्या आणि तुमचा प्रवास कसा होता रेकी लेवल 1 पासून ते रेकी ग्रँड मास्टर पर्यंतचा, आणि तुम्ही कशासाठी आलेला, सो ते हं, थोडक्यात सांगायचं. हं. तर नमस्कार, माझं नाव आदिती पाटील आणि मी रेकी ग्रँड मास्टर आहे. तर माझं पहिले रेकी स्टार्ट करण्याचं कारण मला रेकी काहीही माहित नव्हतं. मी फक्त ऐकलं होतं की असं काहीतरी हिलिंग असतं. पण जेव्हा माझं सेकंड बेबी झालं, डिलिव्हरी झाली, त्याच्यानंतर मला थोडंसं इमोशनली डिप्रेशन आल्यासारखं झालं होतं. मग मी त्याच वेळी रेकी लेव्हल 1 मध्ये एंटर केलेलं ज्योती रेकी सेंटरमध्ये. आणि मग रेग्युलर 1 केलं. मग त्याच्यानंतरचा जो पिरियड होता, मेडिटेशन होतं किंवा जे अफर्मेशन्स म्हणतात, की ग्रॅटिट्यूड म्हणतात, ह्या जेव्हा गोष्टी अप्लाय केल्या, तेव्हा मला माझ्या स्वतःमध्ये खूप डिप्रेशन आलं किंवा मनाचं थोडं शांतता आली मनामध्ये. मग मी त्याच्यानंतर विचार केला, की ठीक आहे, सेकंड लेव्हलमध्ये याच्यापेक्षा बेटर रिझल्ट मिळेल आपल्याला. म्हणून मी सेकंड लेव्हल, थर्ड लेव्हल केलं. आणि मग आणि जेव्हा मला खरोखरच त्याच्यामध्ये रिझल्ट मिळाले का तुम्हाला मग? तो रिझल्ट मिळाले. अच्छा. आणि आणि एक्झॅक्टली कुठल्या कारणासाठी तुम्ही रेकीमध्ये आलेला? रेग्युलरमध्ये नव्हते, माझं पहिलं होतं सेल्फ हिलिंग, की मला स्वतःला पहिला काहीतरी बेटर. कारण आपल्याला माहितीये, की मग त्याच्यासाठी तुमचे काही डिसीजेस किंवा काही प्रॉब्लेम चालू होते का तेव्हा? मग एकतर मला इमोशनल डिप्रेशन होतं आणि थायरॉइडचा मला जवळ-जवळ 10 वर्षाचा त्रास होता. ओके. मग त्याच्यावर मी म्हणजे माझं झालं असं, की मी जेव्हा मी यूएसला वगैरे होते, तेव्हा काय झालं, की माझे मेडिसिन तिकडे मी नेले नव्हते किंवा बंद होतं, की मला वाटलं, की टेम्पररी असेल. इंडियामध्ये होते तेव्हा. आल्यानंतर मला जास्त थायरॉइडचे इश्यू वगैरे झाले. ओके. मग त्याच्यामध्ये मला खूप डिप्रेशन वगैरे यायचं, इमोशनल एन्झायटी वगैरे व्हायची. आणि त्याच्यासाठी मी सेल्फ हिलिंग म्हणून पहिला रेकीला अप्रोच केला होता, की मग ओके. जेव्हा मी सेकंड थर्ड लेव्हल केलं, तर तेव्हाच मी पाहिलं, की माझ्यामध्ये बदल झाले, मला छान वाटते. पण माझ्या आजूबाजूला बरेच असे लोक आहेत, की त्यांना ह्या गोष्टी पण होतात. आपल्याला जेव्हा होतं ना, ते आपल्याला वाटतं, की जगात सगळे आजार किंवा काही होतं ते आपल्यालाच होतं. पण आजूबाजूला जर पाहिलं ना, हे इश्यू सगळ्यांना आहेत. मग त्यांनाही गरज आहे. पण त्या लोकांना हे माहीत नसतं, की काय आहे, की असं काय होतं का? मग त्या ह्यानं मी काय केलं, की रेकी ग्रँड मास्टर करून, की इतरांना पण त्याचा आपल्याला समाजाला बेनिफिट व्हावं. कारण आजकाल सगळ्यांना हीलिंगची गरज आहे. असं नाही, की तुम्हाला कुठलातरी त्रास होतोय, काहीतरी डिसीज झाले म्हणून हीलिंग नाही. नॉर्मल हाउसवाईफ असू दे, वर्किंग पर्सन असू दे, ऑफिसचा स्ट्रेस असतो, घरातल्या कामाचा त्रास असतो, तुमचे नातेसंबंध असतात घराशी, त्याचाही तुम्हाला स्ट्रेस होतो. तर या सगळ्या गोष्टींना हीलिंगची रेग्युलर गरज असते. आणि त्यामुळे हीलिंग घेताना आणि देताना विचार करू नये, की हीलिंग घेतोय म्हणजे आपण काहीतरी वेगळं आहोत वगैरे. दॅट इज नॉर्मल. तर ते खूप गरजेचं आहे सर्वांना. आणि म्हणून माझा अप्रोच होता सगळं रेकी कंप्लीट करण्याचा. तो आता ग्रँड मास्टर झालेला, तुम्ही ग्रँड मास्टर झाल्यानंतरचा तुमचा प्रवास कसा चालू झालेला आहे? जसं मी तुम्हाला सांगितलेलं की याच्यामध्ये तुम्ही इतरांचं भलं करता करता इतरांच्या जीवनामध्ये 3 गोष्टी आपल्याला स्प्रेड करायच्या आहेत. एक तर आनंद, त्यांचं रिलेशनशिप, हेल्थ, आणि त्याचबरोबर त्यांना हवा असणारा पैसा, प्रॉस्पेरिटी. सो या सगळ्याच गोष्टी आपल्याला त्यांच्या आयुष्यामध्ये द्यायच्या आहेत. मग हा तुमचा हेतू स्वतः तुमच्या बरोबर साध्य झालेला आहे का, आणि तो आता इतरांबरोबर तुम्ही करताय का? हं. माझ्याबरोबर तर सगळं जे माझी काही स्वप्न होती ती हळू-हळू कंप्लीट झाली. तर बेसिकली ते झाल्यानंतरच मला कॉन्फिडन्स आला, की मी इतरांना आता देऊ शकते किंवा ते त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतात. हं. आणि मी जेव्हा स्टार्ट केलं लेव्हल 1, लेव्हल 2 वगैरे, आणि जेव्हा स्टुडंटचे रिप्लाय यायला लागले, की तुम्ही खूप छान शिकवलंय किंवा आम्हाला खूप व्यवस्थित समजलं. कारण ऑलरेडी काही-काही लोकं अशी होती, की त्यांनी ऑलरेडी रेग्युलर 1 किंवा 2 दुसरीकडे केलं होतं. हं. पण त्यांनी पुन्हा मे बी त्यांना तिथं इनफ नॉलेज वाटलं नसेल किंवा तो कॉन्फिडन्स वाटला नसेल. आणि जेव्हा त्यांनी माझ्याकडे जॉइन केलं आणि जेव्हा त्यांच्याकडून हा रिप्लाय आला ना, तेव्हा खूप सॅटिस्फाईड होतं. ओके. म्हणजे आपल्या ॲज अ गुरु पहिले सॅटिस्फिकेशन इम्पॉर्टंट असतं. तर ते खूप मिळतं. कारण आपल्याला आपण जे काही पोहोचवायचं ते व्यवस्थित पोहोचल्याचा एक वेगळा आनंद असतो सगळ्यात जास्त. आणि बाकी एक्झॅक्टली. मग मटेरियलिस्टिक थिंग्स किंवा फायनान्शियली ग्रोथ जी होतो ती साइड बाय बाय प्रॉडक्ट येत राहते. त्याच्यासाठी मग आपल्याला पळावं नाही लागत. जेव्हा आपण कुठलेही इंटेन्शन चांगल्या दृष्टीने करतो ना, तेव्हा त्याचा रिझल्ट आपोआप येतो. म्हणजे काही-काही स्टुडंट असे आहेत, की कनेक्टेड आहेत अजूनही ते.
की ओके. आम्हाला मग करायचंय. आता जे फीडबॅक मला मिळतात, मॅडम तुमचा कोर्स खूप छान आहे किंवा शिकवलेलं खूप छान आहे, त्याचा एक्सपिरियन्स आम्हाला चांगला येतोय, असे सेम फीडबॅक तुम्हाला सुद्धा आता मिळायला लागलेले आहेत का? हो, हो. आणि ते खूप फीडबॅक ऐकल्यानंतर काय वाटतं स्वतः? छान वाटतं. वाचल्यानंतर जसं आपोआप मनाला शांतता वाटते पहिली तर सॅटिस्फिकेशन. येस, आपण या नॉलेजचा कुठेतरी सकारात्मक वापर करतोय, सार्थकी लागलं आपलं नॉलेज असं वाटतंय कुठेतरी. हो, नक्की, नक्की, नक्की. ओके. बरं, माझा एक दुसरा प्रश्न आहे. मी रेकी ग्रँड मास्टर त्याच लोकांना करते ज्यांना एकतर स्वतःसाठी काहीतरी काम करायचंय, स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी त्यांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करायची आहेत, स्वतःवर काम करायचंय. त्याचबरोबर स्वतःचं भलं झालं की इतरांचं सुद्धा भलं करता आलं पाहिजे. सो अशा दोन्ही व्यक्तींसाठी आपण काम करतो, राईट? रेकी ग्रँड मास्टर म्हणून. मग प्रत्येकाच्या स्वप्नानुसार मी त्यांना, त्यांची काही स्वप्न असतात, त्यांचे काही गोल्स असतात, त्यानुसार मग मी त्यांना तसं काम करायला सांगते. जसं की प्रत्येक जण ग्रँड मास्टर म्हणून क्लासेसच घेण्यासाठी येतं असं नाहीये. कारण आपल्या बॅचमधल्या बरेच स्टुडंट आहेत, काही मीरा लोकरे वगैरे आहेत, की त्यांना त्यांच्या हस्बंडवर काम करायचंय. त्यांना त्यांच्या हस्बंडच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे, जे काही हेल्थ इश्यूज आहेत, त्याच्यावर काम करायचंय. सो येस, मी त्यांना म्हणालेले आहे की तुम्ही त्यांच्यावर काम करा आणि रेकीच्या माध्यमातून त्यांना हिलिंग द्या आणि त्यानंतर ते रिझल्ट आम्हाला तुम्ही सांगा. सो जसं की तुमचा उद्देश होता की माझं भलं झालं, मी माझ्या त्या दुःखातून आता बाहेर आली, आता मला इतरांसाठी काम करायचं आणि ते काम करताना मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्याकडे जी इन्व्हेस्टमेंट करता, त्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला मल्टिपल रिझल्ट मिळणार आहे. सो ते खरं आहे का? खरोखरच या क्षेत्रातून एक आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊन किंवा या क्षेत्रामध्ये 4-5 तास किंवा 3-4 तास काम करून आपण 25,000 ते 1 लाखापर्यंत इन्कम इझिली कमवू शकतो का? आणि ते खरं आहे का? हां. खरं तर नक्कीच आहे. कारण मी आता जेवढं इन्कम कमवते ना, मी जॉबमध्ये असताना हे कमवलं नव्हतं. हॉनेस्टली सांगते. ओके. कारण मी ॲज सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनिअर म्हणून काम करत होते. पण तेव्हा व एकतर फुल टाईम काम असतं ते आणि की आपल्याकडे घराकडे तेवढं लक्ष देता येत नाही. प्लस आपली फिजिकल, मेंटल इन्व्हेस्टमेंट पण खूप असते. पण जेव्हा आपण हीलिंग क्षेत्राची चांगली गोष्ट काय माहितीये का? तुम्ही दुसऱ्यांना शिकवता, तुम्हाला पैसे मिळतात, प्लस तुमची सेल्फ हीलिंग होत राहते त्यामुळे. येस, एक्झॅक्टली. हेच मला म्हणायचंय, की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना काहीतरी चांगलं देता ना, तेव्हा तुम्हाला स्वतःला सेल्फ हिलिंगची गरज पडत नाही. हे युनिव्हर्स आपोआप आपली हिलिंग करत असतो. बरं, रेकी ग्रँड मास्टर झाल्यानंतर तो आनंद, ती एनर्जी आपल्या चेहऱ्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या उत्साहातून जाणवते का? आजूबाजूच्या सगळ्यांना खूप डिफरन्स जाणवतो. येस. मी कारण एकतर मी नंबर 3 आहे. मला असं पहिल्यापासून नाही का, कोणीही भेटलं की त्यांना चांगलं सांगा, नॉलेजेबल वगैरे. आता थोडंसं स्पिरिच्युअल जास्त आलं त्याच्यामध्ये. मग त्यांचा विश्वास वाटतो, की खरंच या माणसाने जे केलंय. एकतर मी होईपर्यंत कोणाला सांगितलं नव्हतं, की मी काय केलंय ते. पण राइट, जेव्हा त्यांना कळलं वगैरे, तेव्हा थोडं सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो आपल्याकडे, की राइट. तो स्पेशली घरच्यांचा. की असं नाही की त्यांचा काही दोष असतो वगैरे. पण जेव्हा आपण नॉर्मल लाईफमध्ये असतो ना, वर्किंग नसताना वगैरे, असं नाही की हाऊसवाईफ आहे म्हणजे आपण काही करत नाही. पण एक बरोबर. बघण्याचा दृष्टिकोन असतो. आणि मुलांना खूप क्युरिओसिटी असते, की आपली आई काय करते? कारण माझा मुलगा मला नेहमी म्हणायचा, "आई तू आधी जॉब करायची ना, मग तू आता का नाही करत? किती छान सगळ्यांची मम्मी ऑफिसला जाते वगैरे." पण जेव्हा तो मला आता पाहतो, त्याला ती क्युरिओसिटी असते, की ही क्लासमध्ये काय शिकवते? तो लपून येऊन बसतो एका साइडला. मी तुला डिस्टर्ब नाही करणार. मी फक्त बघतो इथून तू काय शिकवते वगैरे. म्हणजे तर आतापासूनच ते संस्कार, ते छान ऐकणं त्यांच्या कानावर पडतंय. हो, हो. तो मला आधीच लागलेला. तो काहीतरी आता टीव्हीवर तो जॅपनीज प्रोग्राम बघतो. मग तिथं ते सिम्बॉल आलेले. त्याने मला परत बोलून दाखवलं. "ते बघा तिथं डबल चोकरी आलेले." ओके. त्याचं ते बरं. ॲब्स मग आता तुम्ही एक रेकी ग्रँड मास्टर म्हणून आपल्या जे आता लेटेस्ट स्टुडंट आहेत, जे रेकीचं ग्रँड मास्टरशिप करतात, त्यांच्यासाठी एखादा काय संदेश द्याल किंवा काय मेसेज द्याल आणि आपल्या संस्थेबद्दल काय बोलाल तुम्ही? हां. एकतर मॅडम मी तुम्हाला थँक यू का म्हणते, कारण तुमच्या देण्यामध्ये ऑनेस्टी आहे. म्हणजे शिकवण्यामध्ये असू दे किंवा असं असं नाही की आले आणि 2-3 दिवसात वगैरे हे केले. कारण मी असं बऱ्याच जणांचं ऐकलंय, नाही का. बरेच जण आता स्टुडंट येतात ना, की आमचा 2 दिवसात प्रोग्राम होता, 3 दिवसात होता वगैरे किंवा लँग्वेजचा इश्यू असतो. बऱ्याच जणांना अंडरस्टँड नाही होत. कारण तिथं खूप सारे स्टुडंट असतात त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं जात. पण तुम्ही इतके असताना सुद्धा स्पेशली सगळ्यांना टाईम देता किंवा त्यांचं डाउट काय असेल ते क्लिअर केले जातात वगैरे क्लासेसमध्ये. तर टाईम देणं पण खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे. याच्याशिवाय तुम्ही सगळ्यांना अप्रोचेबल तुमची फीज असू दे किंवा तुमचे बाकी जे काय असेल सगळ्यांना अप्रोचेबल फीज वगैरे आहेत. असं नाही की फार कॉस्ट आहे वगैरे की कोणी ॲज अ मिडल क्लास पर्सन पण तुम्हाला क्लासला अप्रोच करून शिकू शकतो. तर ती एक चांगली गोष्ट आहे. प्लस तुम्ही म्हणजे आय थिंक ॲज अ ग्रँड मास्टर पण जर पाहिलं शिकवताना, तर तुम्ही असं नाही की पाहायला गेलं तर तो प्रोग्राम 3-4 दिवसात कव्हर होऊ शकतो.
पण तुम्ही व्यवस्थित ज्यांना काही बेसिक नॉलेज नाही त्यांना ग्रोथ करायची असेल तर त्याच्यावर पूर्ण तुम्ही गायडन्स की तुम्हाला काय गोष्टींची गरज आहे, तुम्ही कशा पद्धतीने अप्रोच करायचा किंवा क्लास कसा कंडक्ट करायचा, याचं सुद्धा एक तुम्ही वर्कशॉप सारखं घेतलं होतं, तर त्याचा खूप फायदा झाला. कारण मी पहिल्यांदा त्याच वेळी बोलले होते की असं शिकवणं वगैरे, कारण काम करणं वेगळं पण बोलायला खूप एफर्ट लागतात, कारण समोरच्या माणसाचा तुमच्याकडे काहीतरी कंटिन्युअस बघत असतात ना सगळे की तुम्ही काय बोलता वगैरे, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. चलो, थँक्यू सो मच. बरं, आपल्या आता जे जे स्टुडंट आहेत सध्याचे ग्रँड मास्टर, त्यांना काय सांगाल तुम्ही? एक मंत्र म्हणा किंवा हं, तुमच्याकडून त्यांना काय बोध द्या. हं. आता मी तर म्हणे की ग्रँड मास्टर झाले म्हणून लगेच असं पळायला चालू करू नका. पहिले जे काही नोट्स आलेत किंवा जे काही व्हिडिओ पाठवलेत म्हणजे हे ऍपवर वगैरे ते परत एकदा बघा, स्टडी करा थोडासा आणि मग तुम्ही त्याच्यात उतरा. कारण आपल्याला खूप क्वेश्चन येतात समोरून आणि आपण तयार पाहिजे. तर भलेही आपल्याला ते सगळं माहित असतं बेसिक की सिम्बॉल्स काय, त्यांचं काम काय, पण ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी एक रिस्टडी करा फक्त. आय थिंक 10 दिवसात होऊन जातं ते रेग्युलर जर आपण केलं वगैरे तर. आणि मग सेल्फ बिलीव्ह आणि गुरुवर बिलीव्ह ह्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. बिलीव्ह सगळ्या गोष्टी जगात पॉसिबल करू शकतो. तर बिलीव्ह खूप मस्ट आहे. सगळ्यांना सांगते मी, बिलीव्ह पाहिजे कुठल्याही गोष्टीवर. बरं, जे जे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवतो किंवा पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड शिकवतो, तर ते सगळं वर्क होतं का या ठिकाणी आल्यानंतर? वर्क होतं, खूप छान वर्क होतं. ओके. कारण ह्या गोष्टी काय करतात, की तुमच्या मनातलं जे काही निगेटिव्हिटी आहे, त्यांना हळू-हळू मागे करत-करत बाहेर टाकतात आणि तुमचा लाईफकडे बघण्याचा अप्रोच बदलतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन असू दे किंवा अफर्मेशन असू दे किंवा ग्रॅटिट्यूड असू दे. चांगले थॉट, चांगले विचार मनामध्ये रुजले जातात आणि त्यामुळे काय होतं, की निगेटिव्हिटी मनामधली किंवा जे काही तुमचं हे असतील बॅड थॉट वगैरे ते निघून जातात. त्यामुळे काय होतं, दृष्टिकोन बदलतो आणि पॉझिटिव्ह क्रिएट होतं लाईफमध्ये आपल्या. थँक्यू सो मच. आणि तुम्ही या सगळ्या हे सगळं नॉलेज घेऊन किंवा ही तुमची इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे करून खरोखरच मनापासून खुश आहात का? की येस? येस, आदिती मॅडम. हा, सो खरंच मनापासून तुम्ही खुश आहात का? की माझे पैसे केव्हाच वसूल झालेले आहेत आणि आता त्याच्यापेक्षा बरंच काही मी याच्यातून शिकली. आवाज आवाज. हां. तर पैसे वसूल झाले म्हणजे 1-2 महिन्यातच वसूल झालेले. ओके. पैशाचं तर म्हणजे माझं पहिला मला एक होतं, की लाईफमध्ये काहीतरी करायचं जे मला सॅटिस्फाईड करेल. तसं मी पहिल्यापासून मला स्पीच देणं आवडायचं. कुणालाही काही सांगायला आवडायचं, शिकवण्याची आवड होती वगैरे. त्यामुळे माझं असं झालं, की ही गोष्ट मला सॅटिस्फाईड पण देते, प्लस मनी पण. त्यामुळे दोन्ही माझे गोल लाईफमध्ये कंप्लीट झालेत. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. खूप थँक धन्यवाद. बरं, सो आता आपण जस्ट आदिती पाटील मॅडमचं स्पीच ऐकलं की रेकीचा प्रवास त्यांचा कसा झाला आणि त्याच्यामध्ये खरोखरच त्यांनी या तिन्ही गोष्टींवर काम केलं का? पहिले त्यांचे हेल्थ इश्यूज होते ते सॉर्ट आउट केले. त्याच्यानंतर रिलेशनशिप म्हणजेच त्यांचं जे डिप्रेशन होतं ते निघून गेलं. आणि थर्ड, अल्टिमेटली आपल्याला सगळ्यांना काही ना कुठल्या तरी मार्गाने इन्कम जनरेट करायचा असतो. सो ते सुद्धा त्यांनी आपलं गोल कम्प्लीट केलेलं आहे. सो येस, इथे येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत आहे. फक्त एकच सांगेन, केवळ पैसा म्हणून या फील्डकडे बघू नका. तर तुम्हाला जर सेवा करायची असेल, सेवाभाव म्हणून या फील्डमध्ये यायचा प्रयत्न करायचे. कारण जेव्हा आपण एखाद्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो किंवा सेवाभाव म्हणून एखादं काम करतो, तेव्हा त्या कामामध्ये खूप इंटरेस्ट घेऊन आपण ते करू शकतो आणि येस, अल्टिमेटली पैसा तर आपल्या मागे येणारच आहे. ओके. सो थँक्यू सो मच. एकच मिनिट.